गॅस संपलेला आहे 2 दिवसापासून. फोन केलता तर काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, तर म्हणे अजून एखादा दिवस ॲडजस्ट करा, नंतर आपल्याला घरी गॅस येऊन जाईल. बाबा टाकी इथेच आहे आणि बाहेर मस्त आता चूप बांधलेली आहे, त्या चिकनची भाजी आणि मस्त बाजरीच्या भाकरी चुलीवरती खायच्या आहे. तर बाहेर अंधार पण खूप आहे आणि मस्त मजा येईल, कारण की चुलीवरचं जेवण ते चुलीवरचं जेवण असतं. घरी किती गॅसवरती ते गॅसची बरोबर बरोबर नाही करू शकत चुलीची बरोबर गॅस नाही करू शकत. तर आता भात टाकलाय त्यांनी, तर बघू आता. चला. या चुलीवर तर खायला. तर एवढी लाकडं आणून ठेवले, त्याच्या खाली लाकडं नाहीये, तर जाळ तर काहीच नाही. वापस मी हलवलं तर म्हणशील तुम्ही जाळ विजावला. त्यापेक्षा मी शांत बसून घेतो एका साईडला. असं वाटतं गावाला येईल नाही, गावाला आपण पिकनिकला जातो, वरती मस्त मोकळं आणि चुलीवरचं जेवण. मी गावाला गेलतोय, असं गावाला जात राहतो मी, तर गावाला गेलतो. तर मग कसं मला भात आवडतो, मी चपात्या भाकर जास्त खात नाही, तर मी भातलावर आहे. तर जेवायला गेलो तुम्ही गावाला, तर एकदा इथले नाही का बेसन बनवलं होतं आणि भाकर होती बाजरीची का चपाती होती काय माहिती, ते बनवलं होतं. आणि नंतर मग मला भात लागतो, तर मग ते बेसन भारी होतं तसं, गावाकडलं होतं ना. आणि चपात्या दिल्या, तर मी बेसन आणि चपाती लय खाल्ली. आणि नंतर मग मला भातच दिसला नाही. जेव्हा मी हात धुतला तेव्हा ते आजी होती एक, ती म्हणे भात घ्यायचा ना. तर गावाकडं जेवण झाल्यावरती असे भात देतात, तर आपली तर पहिलेच भास त्यात. छक्का बसला. ते बरं आपलं छोटंसं पत्र्याचं घर आहे म्हणून काही बाहेर चूल वगैरे लावता येत नाही. असं कोणाचा फ्लॅट असतो, मोठे स्लॅबचे घर असतात, तर मग बाहेर कधी कधी ना चूल लावायला परमिशनच देते नाही. शेजारची आरडाओरडा करतात. आपलं पूर्ण मोकळे, हे बघा, वरून गाड्या वगैरे जातात ते, हे बघा. आणि तर मस्त चूल. आबा मुंगळे, ए नको मारू. कोण? त्यांना नको मारू, तू इथं बसला होता तिकडे कशाला गेला? नका मारू त्यांना, इकडे या. आधी जातील घरी, तुम्ही नका मारू नाही मारू बाई. त्याला मुंगळे मारायला लय आवडतं. काल त्याने 2 मुंगळे जमा केले आणि त्यांच्या संग खेळत होता. त्या दिवशी चावला पण एक केला. ते मुंगळे पण त्याला आम्ही फेकून देतो ना लांब लांब, ते मुंगळे वापस त्याच्याकडेच येतात. हा त्यांना मारत राहतो. गॅस 2 दिवस झाले संपून. तर आम्ही काल पार्सल आणलं होतं रात्री, तर आम्हाला वाटलं दुसऱ्या दिवशी गॅस येईल, तर गॅस आलाच नाही आणि मी गेलतो कामावरती. तर मग ते पार्सल मग मी सकाळीच खाऊन घेतलं वापस गरम करून. गरम म्हणजे असंच खाल्लं, ते थंडच होतं. त्यांनी बाहेरून इडलीवाला आलता, तर इडली डोसे दोघांनी मग काय करणार आहे? उपाशी थोडी ना बसायचं. त्या दोघांनी इडली डोसे खाऊन घेतले आणि मला ते थोडंसं रात्रीचं पार्सल होतं ते खाल्लं. तर मग आता मस्त म्हणलं चुलीवरती मस्त चुलीवरचा स्वयंपाक बनवून मस्त भाकर वगैरे नाही, गावालाच खाणं होतं, असं थोडी होतं इथं कधी. गावाला खाण्याने काही भांडे वगैरे पण काळे होतात सगळे, तर मग कोणी बनवत नाही जास्त. आणि आपल्याला तर खायचं काम आहे, भांड्याचं आपल्याला काही नाही, भांडे घासायला आहे ना, कामवाले आहे आपल्याकडे भांडे घासायला. हुशारच आहेत. म्हणजे नुसतं तुम्ही खायला राहता काय? भांडे कुंडे काळे भांडे या. फक्त आता कामवाले आहे भांडे घासायला, फक्त आपल्याला मस्त पेट पूजा करायची, तेवढी वापस सकाळी कामाला जायचे. तर माझा चूल आणि मस्त बाजरीच्या भाकरी, ते बघा. पण हे प्रॉब्लेम काय आहे, आमच्या इलाक्यात ना बिबटे सुटेले, रात्रीचे बिबटे येतात. तसं काही नाही, बाजूला आग आहे, एखादं लाकूड काढून आपण त्याला मारू शकते. प्लॅन होता का बाहेरच मस्त जेवायला बसायचं, मच्छर वगैरे काय नाही इथं, पण ते बिबट्याच जरा भ्यावे नाही का, आला विलंडा एक पाच का. हा, भीती कायची भीती, आता आपण गावरान जेवण करतोय चुलीवरचं, तर मग भ्याव तर भ्याव, त्यात काय भीती, भ्याव बोलायचं. गावाकडले भ्यावच बोलतात ना, तर मग भ्याव. खूप भीती वाटते. तर आता चिकन टाकलंय आपण मस्त आणि झाकून पण घेतलेलं आहे.
तर थोड्या वेळात भाजी तयार होईल. आणि पीठ आणलेलं आहे बाजरीचं. बाहेर 1 किलो आणलंय रेडीमेड पीठ, कारण की घरात ठेवत नाही जास्त, कारण बाजरीचं कोणी खातच नाही. मला आवडते बाजरीच्या भाकरी, पण कालवणा संघ नाही आवडत. चहा संघ आवडते नाही का, काळा चहा संघ बाजरीची भाकर लई भारी लागते. याचं संघ खात नाही जास्त घरात, तर गव्हाची पण खात नाही मी. तर मग म्हणून 1 किलो आणलोय बाहेरून. आता याची मस्त भाकरी करायची आणि खायची, ते पण चुरून मारून मस्त पैकी. मस्त आग पेटलेली आहे आता. तर आता भाकरीची प्रोसेस चालू आहे. तर थोड्याच वेळात भाकर एकदम गरम गरम शेकली जाणार आहे. तुला खायची ना भाकर? इकडे बघून बोल. बोल. असं आहे बघा, चालू आहे प्रोसेस. आता झाले भाकर वगैरे, कालवण वगैरे झाले. आता जेवायला बसायचंय. एकदम गावरान स्टाईल जेवण करणार आहे, म्हणजे भाताला हातच लावणार नाही. पहिले भाजी, चिकनची भाजी आणि भाकर मस्त अशी चुरून घेणार आहे, मग खाणार आहे. नंतर मग भाताला हात लावणार आहे. नाही गावातले असंच करतात ना लोक, गावकर. मी तर डायरेक्ट धोतर बितर घालणार होतो, गावरान एकदम टोपी बिपी कुडता वगैरे घालून, पण धोतर नाहीये. आणि आमच्या घरात म्हातारा माणूस पण नाहीये. मग म्हातारी माणसं सगळे जीन्स जीन्स घालणारेच राहिले. आता इकडे धोतर घालणारे पोलीस ते आहे ना. पिल्याला पण झोप आली, त्याला पण भूक लागलेली आहे. एकदम अशी टाकली शेकायला भाकर, सॉरी चपाती येते ना का तोंडात घडी घडी, भाकर खात नाही आपण जास्त, जळून जाईल ती. गरम करायला तर मग आता मस्त गरम गरम कालवण आलेलं आहे, चमचा माझ्याकडे. आता मस्त टेस्ट करू आपण. ताटा वगैरे घेणार आहे मस्त आता खाली. ताटे घेतोय खाली, घेतले का? आता घेतले, आता खाली. बिझी होता ना म्हणून. आता बघू किती भारी बनवले कालवण. कसं झालंय किती बघू, म्हणजे असं फर्स्ट टाइम बनवलं का चुलीवरचं? नाही ना. चमचा माझ्याकडे दिलाय, चमचा पण गरम आहे ना, चमचा मी घेऊन आलोय. तर मस्त कांदा लिंबू कापू, मस्त पोटभर जेवण करू आणि मस्त झोपून घेऊ. फायनली आपल्या समोर आलेलं आहे चिकनची भाजी, ती पण चुलीवरची. हे बघा, मस्त काळ्या रस्स्यामधली, काळ्या मसाल्यामधली चिकनची भाजी. आणि इथं आहे कांदा लिंबू आणि आपल्या बाजरीची भाकर. तर आता आपण इथं गावरान पद्धतीने जेवण करणार आहे, तर मी मस्त चुरणार आहे आता. हे बघा, जास्त नाही चुरत, कारण की सवय नाही आपल्याला खायची भाताचा. आपण भात खाणारे माणसं आहे असं. तर मग आता भाकर खाऊन बघू. तर एकदम गावरान स्टाईल अशीच खातात ना. कसं झालंय? एक नंबर. हे सगळे चुलीचे कामाले, म्हणजे आमची मेहनत गेली वाया. एकदम चुलीवरचे, एकदम भारी वार. तरी मी लिंबू पिळला नाही, लिंबू नंतर पिळल, म्हणजे ती ओरिजिनल टेस्ट होती ना ती आली नसते लिंबूमुळं. तर एकदम भारी. असं वाटतं. तुला पण आवडला? किती आवडलं तुला? त्याला एवढं आवडलं. असं वाटतं रोजचं चुलीवरचं खावं, रोज खावा, रोज रोज बनवा, रोज खावा. तर एक नंबर जेवण झालेलं आहे, म्हणजे असं वाटतं शब्द नाही माझ्याकडे सांगायला.
हात बघा, एकदम मस्त काळ्या मसाल्यातली भाजी आहे. इकडे बघा फॅन्स. इकडे बघत रस्ता वारपायचं काम चालू आहे. सूप त्याला खूप आवडलेलं आहे चुलीवरचं. इकडं पण जेवण घेतलंय, याला पण जेवण दिलंय. हा पण मस्त दानका जेवायचा. तर आम्ही जेवण करू मस्त पोटभर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि आपले 12,000 सबस्क्रायबर झाले, लवकरच 20,000 सबस्क्रायबर करायचे आपल्याला. तर सपोर्ट करा, व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर मला लागले आता मी मस्त जेवण करतो, तुम्ही पण जेवण करा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा नक्की चुलीवरचं. आणि थंडीचं वातावरण आहे, खूप भारी वाटतं गरम गरम जेवायला असं चुलीवरचं वगैरे नाही का. तर बाहेर किती पण खा, कारण असं चुलीवरची वेगळीच चव आहे. ते ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय कर, बाय कर ना. तो नाही करणार, तो बिझी आता. बाय. बाय. त्याला त्याचा बोलायचा मूड नाही, तो व्हिडिओ देत नाही जास्त. आता हे पार्टी इकडे गेली माझ्याकडं. राणा बाय.